नमस्कार मित्रांनो, जायकवाडी धरणाची ताजी अपडेट देताना आनंद होत आहे की आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी या जायकवाडी धरणाचा 90% पाणीसाठा झालेला आहे व या धरणात सद्य परिस्थितीमध्ये 21,000 क्युसेस या वेगाने पाणी दाखल होत आहे। तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जी प्रमुख धरणे आहेत, ज्यामध्ये गंगापूर धरण, पालखेड, करंजवन, दारणा, भंडारदरा, मुळा, ओझरखेड आणि नांदूर माधमेश्वर ही सर्व प्रकल्पे आता 100% पाण्याने भरलेली असल्यामुळे या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पडणारा पावसाचा थेंब किंवा पडणारं पाणी किंवा पडणारा पाऊस हा संपूर्णपणे या जायकवाडी धरणाच्या जलाशयामध्ये दाखल होत आहे। जुलै महिन्यामध्ये जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90% होणे ही या जायकवाडी धरणाच्या इतिहासामधले बहुतांश ही पहिलीच वेळ असावी। या धरणाची पाणी पातळी 90% झाल्यामुळे आता या धरणातून कुठल्याही क्षणी किंवा केव्हाही पाण्याचा विसर्ग किंवा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे। या धरणामधून पाणी सोडण्याची एक नियमावली तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये धरणामध्ये केव्हा किती पाणी साठा झाला व तसेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस पडतो आहे व धरणात दाखल होणारे पाणी किती आहे व हवामान खात्याचा अंदाज काय आहे, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून धरणामधून पाणी सोडलं जातं। याबाबतचा निर्णय हा धरणावरचे जे वरिष्ठ अधिकारी असतात, कार्यकारी अभियंता, जिल्हा अधिकारी साहेब, हे सर्वजण मिळून या बाबतीमध्ये निर्णय घेत असतात। आणि आत्ताच आपल्या माननीय जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांनी 2 दिवसापूर्वीच या धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचा सावधानतेचा इशारा हा जनतेला दिलेला आहे। एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता आता कोणत्याही क्षणी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे हे मात्र नक्की। धरणातून जो विसर्ग केला जाणार आहे तो अगदी नियंत्रित असणारा आहे। सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे या धरणातून ज्यावेळेस पाणी सोडण्यात येते आणि ते दृश्य जे अतिशय सुंदर नयनरम्य असते व हा देखावा पर्यटकांसाठी एक पर्वणी किंवा एक संधी निर्माण करते, हे विशेष आहे। व हा सुंदर नयनरम्य पाणी विसर्ग पाहण्यासाठीचा क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि हा क्षण आपल्याला कधीही केव्हाही या ठिकाणी आता अनुभवायला मिळणार आहे। जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेने भरून यामधून जो पाण्याचा विसर्ग होत असतो याचा मला खूप आनंद होत आहे। तसाच हा सर्व आनंद आपल्याला देखील होत असेलच। या धरणाची ही सर्व सत्य परिस्थितीवर आधारित अपडेट ही सर्व आपल्याला पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास मिळत आहे व ही माहिती आपणास योग्य वाटत असेल